दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर गिरगाव चौपाटीवर पोहोचले। संपूर्ण गिरगाव चौपाटीमध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष पाहायला मिळत होता। तर बाप्पाला निरोप देताना अनेक गणेश भक्तांना अश्रुअनावर झाल्याचंही दिसून आलं। संपूर्ण परिसरात टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी ऐकू आलेला आहे। याचा गिरगाव चौपाटी इथून आढावा घेतलाय आणि गणेश भक्तांसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। दीड दिवस गणपतीची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आता दीड दिवसांचे बाप्पा जे आहेत ते विसर्जनाकरता निघालेले आहेत। सध्या मी आहे गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो दिसून येत आहे। अगदी आरती करत गणपतीची अगदी उत्साहामध्ये जे आहेत ते अनेक गणेश भक्त आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने केल्यानंतर तर गणेश भक्त जे आहेत या ठिकाणी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्याकरता निघालेले आहेत। दादा काय सांगाल, दीड दिवस गणरायाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आता बाप्पा जे आहेत दीड दिवसांच्या निरोपाकरता निघाले आहेत, कशा प्रकारचा आनंद आहे, कशा प्रकारचा उत्साह आहे तुमचा? तसा उत्साह म्हणायला गेलं तर खूप छान वाटतंय, बरं वाटतंय। दीड दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती आणि नंतर अनंत चतुर्दशी दरवर्षीप्रमाणे आमच्याही चाळीमध्ये, आम्ही राहायला गिरगावला आहे, चौगडेवाला चाळीमध्ये आमच्या आजूबाजूला जे गणपती बसतात त्यांच्या दरवर्षी नित्यनियमाने आम्ही दीड दिवसाचं विसर्जन करायला येतो आणि आजही तो आनंद मला बघायला फार बरं वाटतंय। निश्चित आपण पाहिलं तर मुंबईमध्ये गिरगाव परिसरामध्ये चाळ म्हटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही त्यांचं अस्तित्व जे आहे ते टिकून आहे आणि त्याच चाळीतील हे सर्व रहिवासी आहेत। त्यांनी देखील त्यांचा गणेश उत्सव जो आहे तो अगदी उत्साहामध्ये साजरा केलेला आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक गणेश भक्त आपल्याला दिसून येत असतील। मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते दिसून येत आहे। संपूर्ण गिरगाव चौपाटीमध्ये आरतींचा गजर असेल, त्याचबरोबर टाळांचा शोर असेल, अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण जे आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे। तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत या ठिकाणी तल्लीन झालेले मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।